चला आपली माती तपासूया. वनस्पतीच्या मुळांचं काम काय असतं? तर मुळं मातीमध्ये गेल्यानंतर स्वतःचं पोषण वनस्पती करून घेते आणि त्या मुळांच्या भोवती पोषणासाठी लागणारे जीवाणू व बुरशी तयार करते. मग त्या मुळांच्या भोवती स्रावामुळे पहिला मेलेल्या मुळांच्या भोवती बुरशी आल्या, मग त्याच्यावर जीवाणू आले, मग त्याच्यावर गांडूळ आली आणि त्याने ही माती सच्छिद्र केली. जेव्हा मातीमध्ये मुळं कुजली तेव्हा अशी रचना झाली. शेतीमध्ये आपण वनस्पती पीक वाढवतो आणि पीक काढून घेतो आणि मुळंसुद्धा काढून बाहेर टाकून देतो. तेव्हा मातीची रचना अशी होते. ही जी मातीची रचना आहे, ही माती सुपीक आहे, पाणी धरणार आहे, कशी आहे, उत्पादक आहे, हे तपासायला पाहिजे ना आपल्याला. तर कसं तपासूया? तर हे मातीचे ढेकूळ आपण पाण्यात टाकूया. हे ढेकूळ पाण्यात टाकूया. माझा अभ्यास सांगतो हे ढेकूळ विरघळणार आणि मातीला ज्या उन्हाळ्यात अशा भेगा पडलेल्या असतात, त्या भेगांमध्ये माती जाऊन बसणार आणि भूगर्भात पाणी जिरणार नाही आणि हे ढेकूळ तसंच कमीत कमी 10 दिवस राहतं. म्हणजे 10 दिवसामध्ये मातीवरती वनस्पती तण उगवायला लागतात आणि ते मुळं माती पकडून ठेवतात. म्हणजे हे जेव्हा होतं, निसर्गाच्या रचनेत मृदसंधारण म्हणजे माती सांभाळणं आणि स्वच्छता करणं असं दोन्ही होत असतं.